Come back. So now we are starting fourth chapter in geography, that is climate. ठीक आहे. क्लायमेट म्हणजे काय की हवामान. ठीक आहे. तर कुठल्याही ठिकाणाचं जे हवामान आहे इट डिपेंड्स ऑन तिथे सूर्याचे प्रकाश किती वेळ येतो, तिथे तापमान किती असतं. ठीक आहे. आता त्या तापमानावर काय डिपेंड असतं, तर मग त्या तापमानावर हवेचा दाब किती असेल. ठीक आहे ना. द मुवमेंट ऑफ एअर डिपेंड्स. ठीक आहे. आणि मग ज्या दिशेने हवा वाहते ती हवा कोरडी आहे की त्या हवेत बाष्प आहे, मग त्यानुसार तिथे पाऊस किती पडेल तेही ठरतं. ठीक आहे. मग सो ऑल दिस क्लायमेट इन्क्लूड्स अवर समर, विंटर अँड रेनी सीझन. सो बट मेन थिंग इज द हाऊ मच टाईम अँड हाऊ लॉंग अँड विच इंटेन्सिटी और व्हॉट इंटेन्सिटी द सनलाईट फॉल्स अँड फॉर हाऊ लॉंग. ओके. सो नाव फर्स्ट वी विल स्टार्ट. वी आर गोइंग टू स्टडी बोथ countries again, that is India and Brazil. So now first we will see the introduction. Brazil, because of the vast latitudinal extent of Brazil, it experiences wide range of climatic variations in climate. Okay. तर मग आता इथे काय म्हणताय की जे हवामान आहे ते खूपच त्याच्यात बदल होतो. कुठे तर ब्राझीलमध्ये. कारण की का त्याचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे. ठीक आहे. आता आपल्याला ते माहीत पाहिजे की अक्षवृत्त, रेखावृत्त, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. ओके. सो नाव हिअर इज अवर ब्राझील. ओके. ओके. सो हिअर वी कॅन सी द लॅटिट्युडिनल एक्सटेंट. ओके. ठीक आहे. तर मग काय होतं, हा लॅटिट्युडिनल एक्सटेंट जास्त असल्यामुळे सो देर आर मेनी व्हेरिएशन्स. ठीक आहे. तर मग तिथलं जे हवामान आहे त्याच्यात विविधता आढळून येते. जसं की विषुववृत्त म्हणजे इक्वेटर. फॉर एक्झाम्पल नियर इक्वेटर इट इज हॉट वाईल टेम्परेट टाईप ऑफ क्लायमेट इज फाउंड नियर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ठीक आहे. तर मग विषुववृत्ताजवळ उष्ण आणि मकरवृत्त. ठीक आहे. तर मकरवृत्ताच्या दक्षिणे समशीतोष्ण हवामान. ओके. समशीत उष्ण म्हणजे काय की इक्वली hot and equally cool, so it is a moderate kind of temperature. Okay. Then next, Brazil gets rainfall from the southeast. ठीक आहे. तर मग आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणारे जे वारे आहेत ट्रेड विंड्स. ठीक आहे. व्यापारी एक प्रकारे पूर्वीय व्यापारी वारे, यापासून त्याला पर्जन्य मिळतं, पाऊस मिळतो. सो पार्ट्स ऑफ ब्राझिलियन हायलँड्स एक्सटेंड अपॉन द नॉर्दर्न कोस्ट. तर मग ब्राझीलचा उच्चभूमीचा काही भाग जो आहे तो उत्तरेकडे जो किनारा आहे ब्राझीलचा तिथपर्यंत जातो. ठीक आहे. आणि मग समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आपण काय म्हणतो की एक प्रकारे अडथळा निर्माण होतो. ठीक आहे. त्या अडथळा निर्माण झाल्यामुळे तिथे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस. आता प्रतिरोध म्हणजे काय की ओरोग्राफिक टाईप ऑफ रेनफॉल इन द कोस्टल रिजन बियॉन्ड द आयलँड्स. मग काय होतं, आता उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे तेथे अत्यल्प पाऊस पडतो आणि ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखला जातो. ठीक आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेत आढळतो. यास शुष्क प्रदेशास अवशार्ण चतुष्कोन. ठीक आहे. ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. Okay. So considering the temperatures in Brazil, the northern part of Brazil is hot while the temperature in the southern part are comparatively lower. ठीक है. Seasonal variations are found in this pattern. Near the equator at Brazilian coast temperature does not vary much. आता याचा अर्थ काय झाला की जो दक्षिण भाग आहे तिथे, ठीक आहे, तर मग उत्तरेचा भाग तर उष्ण आहे, दक्षिणेकडे तुलनेने कमी तापमान असतं. ओके. सो नाव नेक्स्ट वी विल गो टू द मॅप ऑफ ब्राझील. सो हिअर इज दिस मॅप अँड देन वी हॅव सम क्वेश्चन्स. काय क्वेश्चन्स आहेत. सो स्टडी फिगर 4.1 मीन्स दिस मॅप अँड देन दिस इज फिगर 4.2. दिस इज क्रॉस सेक्शन ऑफ ब्राझील्स फिजिओग्राफी. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन,
कन्सिडरिंग द आयसोथर्म्स ऑफ ब्राझील व्हॉट इज द ॲव्हरेज रेंज ऑफ टेम्परेचर इन ब्राझील. आता आयसोथर्म म्हणजे काय, द लाईन्स जॉईनिंग टू लोकेशन्स, टू ऑर मोर लोकेशन्स विच आर हॅव्हिंग इक्वल टेम्परेचर, त्याला म्हणतो आपण आयसोथर्म. ठीक आहे. आणि फिजिओग्राफी म्हणजे काय की त्याची प्राकृतिक रचना, तिथे जॉग्राफिकल जे व्हेरिएशन्स आहे किंवा जॉग्राफिकल फीचर्स कसे आहेत. सो इन विच एरिया डज इट रेन मोर. तर आता रेनचं कुठे दिलं आपल्याला इथे. ठीक आहे. तर मग याच्यावरून आपल्याला लगेच आयडिया येते की 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कुठे आहे, तो डार्क ब्ल्यू. ठीक आहे. आणि इथे 500 मिलीमीटरपेक्षा कमी. सो दिस क्वेश्चन यू कॅन सॉल्व. सेकंड क्वेश्चन, इन विच एरिया डज इट रेन मोर, फ्रॉम विच डायरेक्शन्स आर विंड्स फ्लोइंग टुवर्ड्स ब्राझील. ओके. सो दिस इज वन डायरेक्शन and then this another. So name, you have to just write names. So all these questions are homework for you. So now next, what could be the reason behind that. ठीक आहे. मग आता इकडून वारे वाहत आहे, त्याचं कारण काय असेल. ठीक आहे. ते सुद्धा आपण इथे बघितलं आहे. व्हॉट कुड बी द ऑब्स्ट्रक्शन इन द वे ऑफ दीज विंड्स. तर मग त्याच्या मार्गात काय अडथळे आहेत. ठीक आहे. वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो आहे. आता नेक्स्ट, विच टाईप ऑफ रेनफॉल विल ऑकर बिकॉज ऑफ दीज विंड्स. ठीक आहे. आपण सगळं इथे आता आधीच जस्ट बघितलं. तर मग या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल. सो ओरोग्राफिक लाईक दिस, या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. तर मग कोरिलेट दीज विंड्स अँड रेनफॉल. ठीक आहे. ऑब्वियसली तर आता हे दीज विंड्स आर फ्लोईंग फ्रॉम ओव्हर द ओशन सरफेस. तर मग ते काहीतरी त्याच्यासोबत बाष्प म्हणजे काय की काहीतरी वॉटर वेपर कॅरी करतील. अँड नेक्स्ट यू नो. सो दिस इज ऑल दिस क्वेश्चन्स आर होमवर्क फॉर यू. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच पार्ट ऑफ ब्राझील आर द ॲव्हरेज टेम्परेचर लो. म्हणजे जे सरासरी तापमान कोणत्या भागात कमी आहे. तर आपण बघितलं की उत्तरेला कमी होतं. सो नेक्स्ट, आयडेंटिफाय द रेन शॅडो एरिया इन ब्राझील. आता रेन शॅडो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय की तिथे कमी पाऊस पडतो, पर्जन्य छायेचा प्रदेश कुठे येतो, तर जिथे हायलँड्स आहेत, पर्वत आहेत, त्याच्या मागे. नेक्स्ट, इन विच रिजन डू यू फाइंड अ हायर टेम्परेचर. ठीक आहे. हायर टेम्परेचरचं पण आपण बघितलं. नेक्स्ट, कन्सिडरिंग द लॅटिट्युडिनल एक्सटेंट ऑफ ब्राझील वेअर विल यू फाइंड टेम्परेट क्लायमेट इन ब्राझील. ठीक आहे. आता इथे याचा विचार करायचा आहे. टेम्परेट क्लायमेट, लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट. ओके. आता इथे काय काय दिलं, रेनफॉल आणि टेम्परेचर. तर मग टेम्परेट क्लायमेटचं तुम्हाला फीचर्स माहीत पाहिजे की तिथे ॲव्हरेज टेम्परेचर किती असतं, तर मोर दॅन 25. तर रेनफॉल किती असतो मिनिमम. सर हे ठीक आहे. सो ऑल दिस थिंग्स यू हॅव टू फाइंड. ऑल दिस इज गिवन हिअर, जस्ट यू हॅव टू राईट द नेम्स. डिस्क्राईब द विंड्स ब्लोईंग बिटवीन 0 डिग्री टू 5 डिग्री नॉर्थ अँड 0 डिग्री टू 5 डिग्री साऊथ झोन्स. ठीक आहे. इथे दिसतं आपल्याला एक 0 डिग्री दिसत असेल आणि मग तिथे नॉर्थ आणि इथे दिसला 0 डिग्री. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की नॉर्थ साऊथ झोनमध्ये 5 अंश वरती 5 अंश खाली कोणत्या प्रकारचे वारे आहेत. विच मेथड हॅज बीन यूज टू शो डिस्ट्रीब्युशन इन दिस मॅप. तर मग ह्या नकाशात कोणती मेथड वापरली आहे. ओके. सो नाव नेक्स्ट, पुढे आहे आपला भारत, इंडिया. सो दिस इज अवर मॅप ऑफ इंडिया and then we have here isotherms, line joining the locations or points having equal temperature. Then we have rainfall more than 4000 millimeter and less than 5000 millimeter. Then we have temperature, then we have onset of monsoon winds. ठीक आहे. ॲरो केलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, विच रिजन गेट्स मोर दॅन 4000 mm ऑफ रेनफॉल. ठीक आहे. कोणता रिजन आहे ते तुम्हाला जस्ट इथे बघायचं आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द रिजन्स विथ मॅक्सिमम अँड मिनिमम टेम्परेचर. ठीक आहे. तर मॅक्सिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर. ओके. सो दिस ऑल्सो यू कॅन फाइंड आउट. इन विच डायरेक्शन इज द टेम्परेचर इन्क्रीजिंग. ठीक आहे ना. हे बघा, जिथे ह्या टेम्परेचरच्या लाईन्स एकमेकांच्या जवळजवळ आहेत तिथे टेम्परेचर जास्त, जिथे लांब आहेत तिथे टेम्परेचर कमी.
ओके. अँड देन जिथे काही भागात लाईन्स दिसत आहेत ऑलरेडी. ॲक्च्युली तुम्हाला तिथे दिसेल की टेम्परेचर लिहिलं आहे 26, 29, राजस्थानला 29. सो ऑलरेडी देन 20, हिअर 20, 23. ॲव्हरेज टेम्परेचर्स. नेक्स्ट क्वेश्चन. In which direction is the temperature increasing? So now तुम्हाला इथे दिसतंय ऑब्वियसली टेम्परेचर लिहिलेलं आहे. आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ विंड्स शोन. व्हॉट आर दे नोन ॲज? ठीक आहे, नैऋत्य मान्सून वारे. तुम्हाला बस इथे नावं लिहायचे. विंड्स, इथे विंड्स. विच विंड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द रेनफॉल इन इंडिया? साऊथ वेस्ट. सम पार्ट ऑफ राजस्थान इज अंडर डेझर्ट. व्हॉट कुड बी द रिझन फॉर इट? ठीक आहे, आता इथे वाळवंट का तयार झालं? सो दिस आन्सर इज गिवन हिअर ओनली इन द नेक्स्ट 3 pages. ड्रॉ द मेन पॅरलल ऑफ लॅटिट्यूड पासिंग थ्रू इंडिया विच अफेक्ट्स इट्स क्लायमेट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक मुख्य अक्षवृत्त काढायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या भारताच्या हवामानावर भरपूर परिणाम होतो. नेक्स्ट. इन विच पार्ट ऑफ पेनिन्सुलर इंडिया आर सेमी अरिड क्लायमॅटिक कंडिशन्स फाउंड अँड वाय? आता सेमी अरिड, ठीक आहे, अरिड आणि सेमी अरिड. ऑल दिस इज पार्ट ऑफ 7th, 8th, 6th. सो वी शुड नो व्हॉट आर द फीचर्स ऑफ अरिड रिजन अँड सेमी अरिड रिजन्स. तर मग आपल्याला इथे सांगायचं की जो पेनिन्सुलर इंडिया आहे, ठीक आहे, तिथे कुठे आहेत सेमी अरिड क्लायमॅटिक रिजन्स. ठीक आहे, हा आहे आपला इंडियन पेनिन्सुला, त्रिकोणी भाग. आणि इथे कुठे आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, इथे सेमी अरिड म्हणजे काय, एक प्रकारे तिथे पाऊस खूप कमी पडतो, टेम्परेचर ॲव्हरेजपेक्षा जास्त असतं. ठीक आहे. सो ऑल दीज आर होमवर्क फॉर यू. सो नाउ नेक्स्ट विल बी आवर study of India. First we will complete Brazil, and there are here some maps. Map was given there and some graphs are here. Okay, so what it is showing? Temperature and rainfall, temperature, rainfall, temperature, rainfall of 4 cities: Manas, Bela, Belém, Porto Alegre, Rio de Janeiro. Okay, so all these 4 are from Brazil. And then annual average temperature and rainfall graph. So red line is showing maximum temperature and blue line is showing minimum temperature. And these graphs are showing rainfall. So there are questions here. Study the graphs in figure 4.4 and answer the following questions. So next. In which month is the highest temperature found in all 4 cities? ठीक है, so in Manas, March, Belém, March, Rio de Janeiro, March, but in Porto Alegre it is August and September. Second question, in which month does it rain the most in the given cities? ठीक है, आता जस्ट तुम्हाला अच्छा टेम्परेचर ना, ओके सॉरी, टेम्परेचर फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. मी तुम्हाला फर्स्टच्या ह्याच्यात करेक्शन करायचं आहे. सो आन्सर विल बी in first question Manas it will be August and October. In Belém it will be December, or it is same only from June to December. And here in Porto Alegre it is January, February. And in Rio de Janeiro highest temperature is February. So second question, in which month does it rain the most in the given cities? So March. In Porto Alegre it is August, September. And in Rio de Janeiro it is January and December. January, March, December. So very easy question, just you have to observe graphs and lines and answer the questions. Okay.